1 कप बारीक रवा, 1 कप दही, पाव कप पाणी टाकून त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण एका टिनला तेल लावून घेऊया आणि स्टीमरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून मी हे पाणी स्टीम करायला ठेवलेलं आहे. 15 मिनिटं झालेले आहे. आपला रवा फुललेला आहे. आता यामध्ये पाव कप पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. छान असं इडलीच्या बॅटरसारखं हे पीठ तयार करायचं आणि त्यामध्ये 1 चमचा तेल, इनो फ्रूट सॉल्टचं 1 पाकीट टाकून मिक्स करून तेल लावलेल्या केक टिनमध्ये आपण काढून घेऊया. पाणी आपले गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये स्टँड टाकून आणि एक 15 ते 20 मिनिटं आपण हा ढोकळा स्टीम करून घेणार आहोत. त्यानंतर थंड करून त्याच्या कडा मोकळ्या करून आपण हा ढोकळा पलटी मारून घेऊया. छान अशा जाळी सुटलेली आहे आणि चौकोनी असे काप करून एकदम मऊ लुसलुशीत आपला ढोकळा तयार झालेला आहे. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून हा तडका आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया.